कामिल कामिल अलवाडे मॅच लावते सुरू. पहिला बॉल बॅटची कडा घेतले आणि इथे मात्र सुमित ढेकळे शून्यावर बाद होऊन परततात माघारी. प्रथमेश राठोड काय गोलंदाजी आहे. करना चाहे पेनल्टी लगेगी, पेनल्टी होगी आपको फिर। ओ भाईजान बगैर पूछे जाने का नहीं ग्राउंड के अंदर, वो कोई भी रहने दो, बगैर पूछे ग्राउंड के अंदर किसी ने कदम नहीं रखना है, वरना पेनल्टी लगेगी मसला टीम को। 2 रन की पेनल्टी लग चुकी है अभी। हाँ बिल्कुल इरशाद, 2 रन की गलत नहीं, कोई बगैर पूछे नहीं जाना चाहिए। हेलो भाई वहां से हट जाए, वहां से हट जाए भाई प्लीज। यह आखिरी दिन है हमारा इस टूर्नामेंट के लिए, हम लोग बहुत मेहनत करते हैं सभी बोली के बच्चे। आरिफ दलवी और मुख्तार भाई कामिल अलवाड़े इनके हाथों से मैन ऑफ द मैच जाए प्लीज। कामिल अलवाड़े आरिफ दलवी के ऊपर जाए। काय घडलंय या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलला सुमित ढेकळे बाहुबली शून्यावर बाद होऊन माघारी परतलेत. दिनू कांबळे पुढचा बॉल प्रथमेश यांचा. मध्ये थोडासा बिघाड इथे पाहायला मिळते. हेलो 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 एक घोषांकी क्षेत्रात जातो हा बॉल. एक धाव इथे मिळते. ओके पंच आपल्याला दिसा सादिक राजापूरकर सर, स्क्वेअर लेगचा पंच सुमित देशमुख सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल फेस्टिवलची स्पर्धा आपण पाहतोय. फटका पुन्हा एकदा त्याच दिशेला घोषांकी क्षेत्रात. इथे पुन्हा एकदा बॉल जाते. एक सिंगल पुन्हा एकदा दिनू कांबळे यांच्या नावावर. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय फेस्टिवल टुर्नामेंट 2024 हे 25वे वर्ष. 24 वर्षाची परंपरा राहिले. साजिद 11 थर्ड सुरुवात खराब झाली. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बासित हमदान 11 म्हसळा. आज काय खेळले ते खेळाडू प्रथमेश राठोड असेल, अक्षय बोडरे असतील, स्वप्नील असतील, आणखीन एक अक्षय. जबरदस्त खेळ केलाय. याही वेळेत चांगली गोलंदाजी, जोरदार अपील पण उजव्या अटीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांकडून. तीन धाबा होत आहेत पण प्रेक्षक अजूनही वाट पाहतील कारण नॉनस्टॅकला प्रथमेश ठाकरे आहेत. धाबा नक्की येतील. हा परफेक्ट गोलंदाजी. आता प्रत्येक बॉलला इथे उत्सुकता वाढते, टाळ्या वाजतायत. जबरदस्त गोलंदाजी प्रथमेश राठोडची पाहायला मिळते. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने काय पाहायला मिळेल तर 2 प्रथमेश काय खेळतील
आज कुणाच्या बाजून खेळ रंगेल हे पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला प्रथमेश ठाकरे, आता गोलंदाजी करतात प्रथमेश राठोड. या प्रथमेशने आजच्या पहिल्या मॅच पासून प्रभावित केलंय तमाम प्रेक्षकांना. जबरदस्त खेळ. ओ दिनू कांबळे उठवलाय, उडवलाय सरळ कॅमेरामॅनच्या वरून सीमा रेषा पार, षटकार. वाईट बॉल. वाईटने एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. नौमान मेमन, झिदान मेमन, जैन मेमन, तिघी मेमन आमच्या इथे मॅच पाहत आहेत. हो फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार येते दिनू कांबळेच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. और अब्दुल रबाई फोपलनकर, जहां कहीं भी हो प्लीज स्टेज के ऊपर आके बैठे. और हमारे जो भी मेहमान शायकीन में यकीनन काफी तादाद में पब्लिक यहाँ पे जमा है. हमारे वॉलंटियर वहां तक पहुंच नहीं पा रहे. जो भी हमारे खुसूसी मेहमान है प्लीज स्टेज के सामने आ जाए. उन लोगों का रॉयल स्पोर्ट्स क्लब ने बैठने का इंतजाम किया है. 16 धावा पहिल्या षटकात येत आहेत. प्रथमेशसाठी डगआउट मधून काही सूचना देतात सुमित स्वतः आवाज देऊन जोरात. उसी तरह रॉयल के दूसरे सीनियर खिलाड़ी फरीद भाई मुर्तुजा और नईम भाई फोपलनकर. फरीद भाई मुर्तुजा और नईम भाई फोपलनकर जहां कहीं भी प्लीज रॉयल स्टेडियम में आए. रॉयल स्पोर्ट्स क्लब ने उनका बैठने का इंतजाम किया गया. फरीद भाई मुर्तुजा और नईम भाई फोपलनकर. आपण पाहतोय रॉयल फेस्टिवल 2024 हे कार्निवल पाहतोय. ही जत्रा, हा उत्सव, हा कुंभमेळा क्रिकेटचा आपण पाहतोय. अनेक टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. वर्षभर या स्पर्धेची आतुरतेने श्रीवर्धनकर मसलावासी वाट पाहतात. पार पलीकडून मुरुडचे प्रेक्षक, आज माणगावचे प्रेक्षक, इकडे तडीपार बागमांडल्यापासून मंदनगड पर्यंत या सामन्याची चर्चा आहे, या स्पर्धेची चर्चा आहे. असा खेळ आपण पाहतोय रॉयल फेस्टिवल 2024. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल, चांगली गोलंदाजी. प्रथमेश ठाकरेला पहिल्या चेंडूवर बरेचसे प्रश्न या चेंडूने विचारलेत. अक्षय वाटारकर चांगली गोलंदाजी इथे करतायत. अक्षय बोडरे, अक्षय वाटारकर, प्रथमेश राठोड, स्वप्नील भालेराव या खेळाडूंनी आज खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ केला. संपूर्ण दिवसात पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. फुलटॉस कव्हर मधून खेळलाय स्वप्नील भालेराव. येतात चेंडूवर, वा काय कॅच टिपला या. पठ्यानी गाजवली होती. 9 षटकार टोकले होते प्रथमेश ठाकरे. यावेळेस मात्र शून्यावर बाद होतात साजिद 11 थलसाडी. अयूब शेख बॅटिंग साठी मैदानात जात आहेत. आता हालत थोडीशी खस्ता आहे साजिद 11 थलची. पण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पहिला डाव सुरू आहे. प्रत्येकाला बारी बारीने इथे पाळी मिळतेच आपला खेळ दाखवण्याची. दिनू कांबळे या मॅच मध्ये खेळतायत. पहिला मॅच यांनीच बचावला होता जेव्हा साजिद 11 थलची 28 धावांवर 4 गडी बाद 3 षटकात खेळ होता. त्यावेळेस ती धावसंख्या पहिल्या सामन्यात 47 पर्यंत पोहोचवली होती. याच दिनू कांबळेनी नॉन स्टॅकला आहे. 2 षटकार ठोकले त्यांनी प्रथमेश राठोडला. अक्षय वाटारकर पुढचा बॉल हलक्या बॅटनी खेळलाय.
एक सिंगल दिले, दिनू कांबळेला स्ट्राईकवर आणले. आयुब शेखने हुशारीची खेळ केलाय. इथे स्ट्राईक रोटेट केले. संघाची धावसंख्या 17. बऱ्याच उशिराने सिंगल येते. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. रॉयल फेस्टिवलचा पहिली सेमीफायनल आपण या पर्वाची पाहतोय. या दिवसाची, या क्षणाची आतुरतेने सगळेजण बोर्लीकर वाट पाहतात. गेले 365 दिवस. आता इथून आजचा दिवस संपला, चॅम्पियन मिळाला का उद्यापासून पुन्हा पुढच्या पर्वाची सुरुवात होते. कुणाची टीम येईल, कुणाचे आयकॉन येतील, कोण एंट्री करेल. आता मात्र कुठेही मैदानात तुम्हाला पाय ठेवायला जागाही मिळणार नाही. पुढच्या 2 मॅचेस, याच्यानंतर दुसरी सेमीफायनल, त्यानंतर फायनल पाहायला मिळेल. आता त्या विकेटच्या मागच्या प्रेक्षकांची अशी परिस्थिती आहे, ते आता तिथे पाय शिरायलाही कुणाला जागा देत नाहीत. का सकाळपासून आपली सीट मात्र तिथे रिझर्व केले. अक्षय वाटारकर कमालीची गोलंदाजी. प्रथमेश ठाकरेला त्यांनी बाद केले. स्वप्नीलच्या हातात जेल देऊन. हो, याही वेळेस स्लो बरोबर चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला इथे. अक्षय वाटारकर जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. 14 धावा केल्या दिनू कांबळे यांनी सुद्धा. संघाची धावसंख्या या षटकात मात्र धावांना रोख टाकलाय, बांध टाकलाय खऱ्या अर्थाने अक्षय वाटारकरनी. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल. हो वा, बॅकफुटला जाऊन खेळायचं का फ्रंटफुटला, या द्वंद्वामध्ये चेंडू निघून गेलाय. लक्षात येत नाही, कुठलंही फुटवर्क पाहायला मिळालं नाही दिनू कांबळेचं. जबरदस्त गोलंदाजी अक्षय वाटारकरची ते पाहायला मिळत आहे. सुमित ढेकले 0वर बाद झाले. प्रथमेश ठाकरे 0वर बाद झाले. दिनूवर अपेक्षा आहेत. हा यावेळेस हुक केलाय, चेंडू चालला स्क्वेअर लेगला. दिनू कांबळेच्या बॅटमधून हा तिसरा षटकार. तेवीस धावा दुसऱ्या षटकानंतर. पहिल्या षटकात 16 आल्या होत्या दिनू कांबळेचे 2 षटकार. मात्र इथे शेवटच्या बॉलला पुन्हा एकदा दिनू कांबळेच्या बॅटमधून षटकार आलाय. 7 धावा. जे षटक फक्त 1 धावांचं वाटत अक्षय वाटारकरचं, शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला दिनू कांबळेनी. आता दिनू कांबळे यांनाही माहिती आहे या सामन्यात आपल्याला खेळावं लागेल. प्रमुख बॅटर झाले. 23 धावा 2 षटकाच्या अखेरीस. अक्षय बोर्डरे येत आहेत, ज्यांनी आजचा पूर्ण दिवस आपल्या नावावर केल्या. लगातारच्या 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतले. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी आज या पट्ट्याने केले. अख्ख्या रायगडकरांच्या नजरा त्यांनी एरल्यात. बोर्लीच्या गळ्यातला ताईत झाला खेळाडू. आजचा दिवस यांनी गाजवलाय. तो गोलंदाजी मार्कवर आलाय. 2 षटकं 2 मॅचमध्ये 3-3 धावांच्या टाकल्यात रॉयल बोर्लीच्या मैदानामध्ये. तोच अक्षय बोर्डरे आता गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला आयुब शेख आहेत. धावसंख्या 2 षटकानंतर 23 धावा. 2 महत्वाचे बॅटर 0वर बाद झालेत. पहिली सेमीफायनल आपण पाहतो रॉयल फेस्टिवल 2024 ची. 25वे हे वर्ष, 24 वर्षाची परंपरा. अक्षय आयुब साठी पहिला बॉल. स्लोवर वन, खोलवर टप्प्याचा स्लोवर यॉर्कर. आज अक्षय ज्याला ज्याला हात लावतोय त्याचं सोनं होते. मग बॅट आली तरी सोनं करतोय, बॉल आला तरी सोनं करतोय. आज या पट्ट्याने या मैदानात नाव कोरले अक्षय बोर्डरे. जबरदस्त खेळाडू. सोलापूर वरून आपण या स्पर्धेत रायगडच्या या भूमीत दाखल झालोय हे दाखवून देताना अक्षय बोर्डरे. अफलातून कामगिरी आजच्या दिवसभरात त्याच्याकडून पाहायला मिळते. कमालीचा खेळ त्याने केलाय. नावं मोठी मोठी टेनिस क्रिकेटची स्टारकास्ट होती, पण अक्षय बोर्डरेने आपल्याही नावाचा ठसा उमटवलाय या आजच्या अंतिम दिवसात. जबरदस्त खेळ, प्रभावित केले. कौतुकास पात्र अशी खेळी त्याच्याकडून पाहायला मिळते आजच्या संपूर्ण दिवसात. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, कमालीचा खेळ अक्षय बोर्डरेच्या बॅटमधून. यावेळेस आता समोर दिनू कांबळे. आखो टप्प्याचा चुकणार नाही. फुल सक्सेसफुल. मोठा दणका, चाबूक स्ट्रोक, षटकार. संख्या वाढलेली 30 धावांवर दिनू कांबळे खेळतात. अर्थात आपल्या टप्प्यात आला का कार्यक्रम पक्का आहे हे दाखवून देताना हाफ ट्रॅकरचा चेंडू षटकार ठोकलाय.
आज खेळ जंगात आलाय दिनू कांबळेचा सुद्धा. काय कमालीचा खेळ त्याने केलाय. दबावात जरूर होता साजिद 11 थळ संघ. सुमित ढेकळे प्रथमेश ठाकरे शून्यावर बाद होऊन परतले, पण मोर्चा सांभाळलाय. आपला तंबू टाकलाय आता मैदानात दिनू कांबळेनी. अमरनाथचा खेळाडू आज बोर्लीमध्ये का दाखल झालाय हे दाखवताना दिनू कांबळे. डावखुरा फलंदाज, खूप चांगली फलंदाजी. 30 धावा, तिसरं षटक सुरू आहे. अक्षय बोडरे पुढचा बॉल. आणखीन एक आउटपुट टप्प्याचा चेंडू होता. हा स्ट्रोक चांगला आहे. प्रथमेश, हो चेंडूनी दिशा बदलली. चेंडू सीमा पार. असं म्हटलं आता घर फिरले घराची वाशी, इथे नशीब सुद्धा फिरले. आता नशिबाची साथ सुद्धा दिनू कांबळेला मिळते. याशी जर तुम्ही नेहमी म्हणतात की चांगल्या खेळाडूच्या जेली सुटात आणि नशीब सुद्धा त्याच्या बाजूने झुकतं, अर्थात मेहनत करण्याच्या बाजूने प्रत्येक वेळेस नशीब असतं असंच म्हणता येईल. दिनू कांबळे आज मैदानात मेहनत करतात साजिद 11 तलसाठी. धावसंख्या पोहोचते 34 वर. अक्षय पुढचा बॉल. हा ही वेळेस मोठा फटका आहे. लॉंग ऑफला नदीम दायरेकरच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पाहायला मिळतोय त्याच्या बॅट मधून आलेला 5वा षटकार आहे साजिद 11 थलसाठी. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळते. अक्षय बोडरे पुढचा बॉल दिनू यांच्यासाठी. यावेळेस चांगली गोलंदाजी. ठप्पा पडल्यानंतर चेंडूनी दिशा बदलली. इर्षाद दायरेकर यांच्या हातात विसावला. अपील जरूर केला, पण फक्त दबाव टाकण्यासाठी अपील होता. निर्धाव चेंडू. थोडासा निश्वास टाकताय अक्षय बोडरे. अक्षय पुढे येऊन खेळण्याचा याही वेळेस प्रयत्न. उजव्या अटीच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा. ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत धक्क्यावर बसलेत, बाउंड्री लाईनला आपण आहात, आपले पाय फक्त वर ठेवा अशी आयोजकांची सूचना आहे, कारण तिथे बाउंड्री आहे. विनंती असेल आपल्या सर्व प्रेक्षकांना, तिथे जे पाय आपण ग्राउंड मध्ये टाकलेत फक्त पाय वरती ठेवा, ती बाउंड्री आहे हे लक्षात ठेवा. आयोजकांची सूचना आपल्याकडे. कुठल्याही संघाला कुठली तिथे अडचण होणार नाही, लक्ष द्या. बॅटची काढा घेतले इथे. वा कमालीची गोलंदाजी. मागचे 2 बॉल चांगले हाताळलेत अक्षय बोडरेनी. डॉट बॉल इथे येते. सांगता होते डॉट बॉलनी 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 41 पाहायला मिळते. तेरा चेंडू 36 धावा. दिनू कांबळे अंबरनाथ स्टार जबरदस्त खेळतात साजिद 11 तलसाठी. कारण साजिद 11चे सगळे सहकारी आहेत, ते विचार करतील हे धावसंख्या कुठेतरी 60 वर नेली पाहिजे, कारण त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. सुमित पत्रे असतील, प्रथमेश ठाकरे असतील, आर्यन कारकर असतील, चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. 41 धावा 3 षटकाचा खेळ संपलाय. यासी सर कसं पाहताय या पहिल्या सेमीफायनल कडे? कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे दिनू कांबळे. 41 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना 36 धावा फक्त एकट्या दिनू कांबळेच्या आहेत. कारण पहिले 2 फलंदाज आपण पाहिले, सुमित ढेकले असतील किंवा प्रथमेश ठाकरे असतील, हे शून्यावरती बाद झाल्यानंतर कालच्याच दिवसाप्रमाणे आज सुद्धा त्याने संपूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि अगदी व्यवस्थित आपल्या संघाला सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत नेणार या इच्छेने तो फलंदाजी करतोय. धन्यवाद. शेवटचं अंतिम षटक घेऊन नदीम दायरेकर आलेत. सायकल आयुब शेख. पहिला बॉल अकोला टप्प्याचा होता, खोदून काढलाय लॉंग ऑनला. प्रथमेश राठोड येतात तिथे वेगाने. बासित अमदान 11 मसऱ्याने सुद्धा चांगली कामगिरी केली. जिशानने अडवलेले 2 षटकार, कामिल महाडकरने टिपलेले झेल, सलाउद्दीनने टिपलेले झेल. हाच फलंदाजी गोलंदाजी हे जरूर करत नसतील, पण 100% आपल्या मैदानात देताना आपल्याला पाहायला मिळतात.
महिषा त्यांची स्ट्रॅटेजी असेल, खाली त्यांची स्ट्रॅटेजी असेल, ती पाहण्याजोगं राहिले आजच्या पूर्ण दिवसभरात. नदीमने एक सूर मारलेला तोही आपल्याला पाहायला मिळते. भली झेल टिपला नाही, प्रयत्न मात्र आज करतायत बासित हमदान 11 म्हसळा. हॅलो दिनू कांबळे आले तर स्ट्राईक वर, जी चांगली फलंदाजी करतायत. हो फुलटॉस, फुल टोल बसेल मिड विकेटच्या वरून. आणखीन एक दिमागदार षटकार. जी दाबिलकर थोडे प्रेशर मध्ये होते, संघ मालक पहिले 2 विकेट लवकर गेले होते. फुलटॉस, दुसरा बॉल, हाही चालला हवेत. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतील का. स्वप्नील भालेराव पोचायला मात्र खूप लांब राहिले. आणखीन एक षटकार. थोडा आवाज द्या डीजे, माईक फार कमी झालाय. हॅलो 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 टीची हॅलो चेक. हॅलो डीजे. हॅलो हॅलो. 2 षटकार लगातारचे आलेत. पहिला जबरदस्त फलंदाजी, ते अर्धशतक पूर्ण होते. 54 धावा होत आहेत साजिद 11 तलच्या, आणि 2 धावा फक्त पाहिजे दिनू कांबळेला हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 48 वर खेळतायत. आज त्यांनी सांगितले झुकेगा नाही साला, काही होऊ दे. पुष्पराज, दिनू कांबळे मैदानात. आपण 2 अर्धशतक या अगोदर पाहिलेली आहेत. तिसरं अर्धशतक होईल का. हो आलंय का तिसरं, ही पाहूया. लगातारचा हा तिसरा षटकार. 2000 या रॉयल फेस्टिवलचं आपल्याला पाहायला मिळते. एजाज कुरेशी, त्यानंतर प्रथमेश ठाकरे, आता दिनू कांबळे 54 धावांवर खेळतायत. 2000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक साजिद दाबिलकर यांच्याकडून दिनू कांबळेसाठी. आणखीन एक दिनूचा तडाखा, गोलीगत स्ट्रोक, जबरदस्त षटकार. तलच्या कुणी विचार केला होता सुमित बाहुबली ढेकले 0 प्रथमेश ठाकरे 0, पण दिनू कांबळे सांगतात मी आलो इथे. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. पुढचा बॉल, आणखीन एक. हा पहिल्यापेक्षा खूप लांब 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 गेला डोंगरावर षटकार. नऊ षटकाराचं रेकॉर्ड होते या मैदानात. प्रथमेश ठाकरेच्या एका इनिंगला 62 धावांमध्ये आपल्या साथीदाराचं रेकॉर्ड मोडले दिनू कांबळेनी. 10 षटकार. यासिन सर काय सांगलेलं या फलंदाजीला. सेमी फायनलचा मॅच, रॉयल फेस्टिवल 25वा वर्ष, ही खेळी इतिहासात नक्की लक्षात ठेवली जाईल. सुलतान खान यांच्याकडून 5000चं पारितोषिक दिनू कांबळेसाठी आले. आता मात्र पारितोषिकांच्या इथे खच किंवा सडा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दिनू कांबळे अगदी वेळेवरती इथे आपल्या संघाच्या कामी आलाय, कारण पहिले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर एक
प्रथमेश ठाकरे आणि सुमेध ढेकले बाद झाल्यानंतर हेलो, ये डीजे के बाजू में जितने भी बच्चे बैठे बड़ा मेहरबानी ऐसे उठ जाए, वहाँ पे खिलाड़ी को बैठने की जगह प्लीज उठ जाए वहां से भाई, मेहरबानी करो, आपके ताउन की हमें जरूरत। असल भाई मसला वाले यहाँ पे पहुंच चुके, उनका मैं वेलकम करता हूँ भाई, यहाँ से उठ जाओ प्लीज। उसी तरह हसन गराडे का भी सत्कार किया जा रहा है, हसन भाई गराडे का मुदस्सर के हाथों से, प्लीज हसन भाई। क्या मेरा उसी तरह आसिफ मेमन जो मौजूद ने बेटे के साथ बेटे का सत्कार किया जाएगा समीर हद्दादे के हाथों से। उसी तरह हुसैन मेमन इनका भी सत्कार किया जाएगा अवध टाके के हाथों से, हुसैन भाई मेमन का। 73 टू विन इन 4 ओवर्स। 4 ओवर का मैच। पहले बल्लेबाजी करते हुए साजिद 11 थल ने बनाए 72 रन और जीतने के लिए 73 रनों की जरूरत। क्या कमाल की बल्लेबाजी हमने देखी, सही मायनों में अपना कीमती वक्त इन उसी क्रिकेट तरह शब्बीर भाई फकीर का नाविद ददनाक, हमारे नाविद भाई आ जाओ, शब्बीर भाई फकीर का सत्कार किया जाएगा, आ जाओ आ जाओ। ये भी हमारे ये शब्बीर भाई फकीर जिन्होंने पूरे रॉयल क्लब को यानी बच्चों को टी शर्ट डोनेट की है, मैं शुक्रिया अदा करता हूँ। प्रेसिडेंट है हमारे नायब प्रेसिडेंट है जमातुल मुस्लिमीन बोर्डी के नाविद ददनाक के हाथों से सत्कार किया जा रहा है शब्बीर भाई। ओके शुक्रिया। हेलो ओके दिनू कांबळे यांच्यासाठी मुदस्सीर हसवारे यांच्यातर्फे 500 रुपयांचं कॅश प्राइज, अल्ताफजी खतीब यांच्यातर्फे तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे, धन्यवाद। सुलतान खान यांच्यातर्फे 5000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे, धन्यवाद। चलिए दोस्तों, तो पहले सत्र का खेल आपने देखा। (73 रन बनाने हैं। प्रथमेश ठाकरे आए हैं अपना निजी पहला ओवर लेके। पहली गेंद पर 2 रन के साथ यहां पे शुरुआत तो हो चुकी है, मगर जिस तरह से चंदू सर दीनू कांबळे ने बल्लेबाजी की उस तरह से यहां पे इस सत्र में भी बल्लेबाजी देखने को मिलेगी, इसकी उम्मीद जरूर है, क्योंकि इसके पहले के मैच में इन खिलाड़ियों ने काफी प्रतिभावान बल्लेबाजी की है और शानदार बल्लेबाजी करते हुए अपने टीम को यहां तक अब तक पहुंचाया है। किस तरह से देखते हैं, क्या लगता है कि इन बल्लेबाजों में वो क्षमता है? 24 बॉल मध्ये 12 सिक्स मारायचे, म्हणजे होऊ सुद्धा शकतं ना। शॉर्ट बट स्पीड बहुत ही अच्छा, ये जवाब था। ओहो, ये देखिए इस मर्तबा स्लोवर वन ऑफ कटर और ब्रेक, ये बॉल था, बल्लेबाज को लगा टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाएगी और इस वजह से थोड़ा सा जगह बनाने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ मुड़ती हुई। बहुत ही बढ़िया शुरुआत की है प्रथमेश ठाकरे ने, राइट आर्म राउंड द विकेट। फिर से एक बार दौड़ पड़े बल्लेबाज अक्षय के लिए। अक्षय ने इस मर्तबा शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में खेला था, 30 गज के दायरे को तोड़ने की कोशिश कर रहे थे। आदिल कुरैशी वहां पे मौजूद थे, आदिल ने पुरजोर कोशिश की, एक हल्की सी जंप लगाकर उस गेंद को कैच में तब्दील करने का प्रयास था, मगर कैच उनके हाथों से ड्रॉप हुआ। हालांकि एक जीवन दान मिला है अक्षय बोडेरे जैसे बल्लेबाज को। क्या यहाँ पे अक्षय उस जीवन दान का फायदा उठाते हुए एक लंबी पारी यहाँ पे खेलेंगे? दीनू कांबळे की तरह एक पारी ऐसे ही किसी एक बल्लेबाज को खेलनी होगी। जी हां, जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद बहुत देर तक हवा में, वहां पे फील्डर मौजूद नहीं है, मगर एक लंबी दूरी तय की है। लगोन के फील्डर ने बहुत ही बढ़िया जज किया उस गेंद को और आखिरकार कैच में तब्दील कर दिया। फर्स्ट विकेट डाउन। डॉन तर दिनू कांबळे होते आणि ते अंबरनाथ वरून आलेले तिकडे खेळण्यासाठी। काय जबरदस्त कामगिरी केली आहे
मॅन फ्रॉम अंबरनाथ दिनू कांबळे. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अवाद टाके यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी या ठिकाणी या स्पर्धेसाठी आली आहे. आम्ही त्यांचा आभारी आहोत टाके हार्डवेअरच्या माध्यमातून. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊयात आपण पुन्हा एकदा यासिन मर्चंट सरांकडे. मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावेच लागतील. अगली गेंद फिर से एक बार, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ मिडल ऑफ द बैट देखने को मिला और इसी बीच एक बहुत ही खूबसूरत और आत्मविश्वास भरा छक्का. दोनों तरफ से अच्छी बल्लेबाजी की और हर ओवर में अगर 2 से 3 बड़े स्ट्रोक खेलने में कामयाबी हासिल की तो जरूर ये रन चेस हो सकते हैं. क्योंकि इसके पहले अफजल 11 महाड़ जब खेल रही थी तब हमने देखा था कि तकरीबन 75 रनों का जो पीछा किया था, सक्सेसफुल पीछा उन्होंने किया था और उस मैच को जीतकर वो सेमीफाइनल तक प्रवेश कर चुके हैं. और यहाँ पे भी ऐसे ही कारनामा करना होगा. जिस तरह से एजाज कुरैशी ने आधा शतक लगाया था उसी तरह से यहाँ पे चेस करते हुए विराट कोहली की तरह चेस मास्टर बनना होगा. इस बीच ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. रनों की संख्या 10 रन. प्रयत्न करावे लागतील, अशक्य नाहीये. थोडंसं लक्ष मोठं जरूर आहे. बॉलिंग लाईनअप देखील चांगली आहे, परंतु आपण सुद्धा इकडे का आलेलो आहोत. त्यांनी केले तर आपण सुद्धा करणार, हा विश्वास तुमच्या मनामध्ये जागृत करावा लागेल. अक्षय बोडरेला सुद्धा आणि अक्षय वाठारकरला सुद्धा. ओहो, ऑप्शन के बाहर फिर से एक बार यहाँ पे ललचाते हुए ड्राइव करने की कोशिश कर रहे थे. आखिरकार गेंद ने बल्ले का चुंबन लिया और सीधा विकेट कीपर के हाथों में. पण अरावी या दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे, जे जे पाहुणे इथे आलेले आहेत, ज्यांना ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांना इथे बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. सो आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. चलिए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं. इस मर्तबा दो टांगों के बीच यॉर्क करने की कोशिश सुमेद पत्रे की. अलीबाग एक्सप्रेस नाम से पहचाने जाते हैं सुमेद पत्रे. हालांकि उनका स्वभाव बहुत ही शांत मिजाज है. देखिए, अक्सर उनकी जो नजरें होंगी वो जमीन के ऊपर होंगी. बिल्कुल यहाँ वहाँ देखेंगे नहीं कि क्या चल रहा है मैदान में, कितने लोग आए हैं, क्या कर रहे हैं, कौन चिल्ला रहा है, कौन ट्रोल कर रहा है, कुछ भी नहीं देखेंगे. उनकी नजरें हमेशा जमीन के ऊपर. बहुत ही अच्छे इंसान भी है. हालांकि उनके पिताश्री जो सरपंच है उसके बावजूद किसी भी तरह का एटीट्यूड नहीं है, मगर गेंदबाजी करते हुए न जाने उन्हें क्या होता है, आक्रामकता और एक अनोखापन हमें जरूर नजर आता है. सुमेद पत्रे वही थल गांव से बिलोंग करने वाले. दूसरे ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. अब तक शानदार शुरुआत, एक विकेट भी अपने नाम किया है. राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है. जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार बहुत ही खूबसूरत शॉट यहाँ पे देखने को मिला है. अक्रॉस द लाइन खेला, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला, मगर ताकत से लबालब भरा हुआ स्ट्रोक डीप मिड विकेट.
सन्माननीय सौदबाई फकजी आणि मकसूदबाई फकजी यांचं रॉयल फेस्टिवल मध्ये हार्दिक 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 स्वागत। सुमेध पत्रे की अगली गेंद, जी हाँ इस मरतबा सीधे बल्ले से खेला है जरूर और गैप को ढूंढ लिया है। प्रथमेश ठाकरे मात्र निराशा से उस गेंद को देखते रहे, हिल नहीं पाए। गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन। 18 रन बनाने होंगे। पहले ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम यहां से पिछड़ती हुई दिखाई दे रही है, मगर दूसरे ओवर में अब यहां पे उम्मीद की किरण जगती हुई। जी हां, जोरदार प्रहार किया है, फिर से एक बार वहां के फील्डर को चकमा दिया, उनके सर के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6 रन। के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 27 रन। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे, मगर इस ओवर में अच्छे शुरुआत के बावजूद सुमेध पत्रे का ये ओवर महंगा घटता हुआ। 2 छक्के 1 चौका इस ओवर में हमें देखने को मिला बैक टू बैक। और बल्लेबाज अक्षय वठारकर, कमाल किया है इस बल्लेबाज ने, मगर ये काफी नहीं होगा, ये आप भी जानते हैं और अक्षय वठारकर भी जानते हैं कि यहां से इसी तरह से मुसलसल चौके और छक्कों की बारिश करनी होगी, विकेट को भी बचाना है। तो इस तरह का ये अपने विकेट को बचाते हुए किस तरह से बल्लेबाजी करेंगे, यही आपके पास जो कला है वो दिखानी है। और इसका आपके कला को दिखाने के लिए ये सही समय, टीम को सख्त जरूरत है उनके बल्लेबाजी की, मगर अब यहां पे सेट हो चुके हैं अक्षय वठारकर। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे, काफी हद तक सफल रहे। उस गेंद को बहुत ही खूबसूरत ड्राइव में तब्दील तो किया था, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। वहां पे अजिंक्य मात्रे मौजूद थे, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। अंतिम गेंद यहाँ पे बिंदी। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 27 रन। यासी सर, शेवटचा बॉल पहा, सुमेध ढेकळे आणि क्षेत्ररक्षण पूर्ण बदलवलं। बॅकवर्ड पॉइंटला 3 क्षेत्ररक्षक मिळाले आणि तिकडे शेवटचा बॉल सुमित पत्रे यांनी टाकायला सांगितला। आता रणनीती कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये सुमेध ढेकळेच्या वतीने। नक्कीच नक्कीच। आणि याच दरम्यान राजनाथ व्यापारी यांच्यातर्फे रॉयल बोर्ली या स्पर्धेसाठी आणि या मंडळासाठी 3100 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं शतशः आभार। 2 ओवर की समाप्ति के बाद जैसे मैंने कहा कि 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब 12 गेंदें मात्र बची है। हमारे ऑनलाइन स्कोरर अब यहां पे बताएंगे बचे हुए 12 गेंदों में कितने रनों की जरूरत है। 46 रनों की जरूरत, 12 गेंदे। और अब गेंदबाजी की मार्क पर आए हैं अयूब शेख, मैन फ्रॉम ठाणा। शानदार ऑलराउंडर के हैसियत से पहचाने जाते हैं, जाने जाते हैं पूरे महाराष्ट्र में, ये भी बहुत ही प्रचलित है। ये देखिए पहली गेंद, आग के गोले हमेशा बरसाते हुए दिखाई देते हैं। परफेक्ट यॉर्कर था, बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था, उसका कोई ज्यादा जवाब नहीं था, सीधे बल्ले से खेलने पर मजबूर कर दिया अयूब ने। उस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में उस गेंद को बल्लेबाज ने ढकेला और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को खेलने का यहाँ पे मौका दिया है। इस 1 रन के साथ 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 28 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 3rd ओवर इन प्रोग्रेस। फुलटॉस गेंद बनाकर उसे खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। बैठक, शानदार छक्का। जय वाठारकर ऑन द फायर, आग की तरह बरसते हुए, अपने टीम को सख्त जरूरत है ये समझते हुए बल्लेबाजी कर रहे हैं। राजस्थान क्रिकेट क्लब, इनकी तरफ से हमारे क्लब के लिए 3100 रुपए का आतिया आया है। मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ और मैं मुदस्सर से गुजारिश करता हूँ कि उनका सम्मान करें।
मैदान में शायद कैच ड्रॉप किया है, क्योंकि उनके धन्यवाद। बॉडी लैंग्वेज से यही मुझे नजर आ रहा है। अगर ये कैच ड्रॉप किया है तो बहुत महंगा भी साबित हो सकता है। अयूब शेख, इस गेंदबाज के ऊपर हल्ला बोल किया था अक्षय वठारकर ने, मगर दूसरी ही गेंद के ऊपर अयूब ने भी कमबैक किया है। राइट आर्म राउंड द विकेट अयूब, फुल टॉस गेंद फिर से एक बार बैठ गए अपने घुटने के बल और बैठक शॉट देखने को मिला है। गेंद कारपेट के सहारे कारपेट को चूमती हुई, दंदनाती हुई। महबूब भाई उल्टे। आठ गेंदें बची है और 35 रनों की जरूरत। ये दो गेंदें बहुत ही क्रूशल हेलो। है। साजिद भाई करजीकर और नूर भाई तुर्की प्लीज आ जाओ, ये हमारे मेहमान हैं नूर भाई डिगे वाले और इरशाद भाई तुर्की, जहाँ कहीं भी प्लीज यहाँ आके बैठे। इन दो गेंदों में बड़े स्ट्रोक आने जरूरी है, तब जाके ये मैच जिंदा रहेगा। और इस बीच देखिए गेंद गई है नो बॉल। ये लीजिए आम तो आम और गुटलियों की विदा। मैच जिंदा हो चुका है, मैच जीवित हो चुका है। 7 रन मिले मुफ्त के। आणि खास सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील भारड नावाच्या गावातून अक्षय वाठारकर बोरलीत दाखल झालाय आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे। शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे। अर्फा सोंडे जर मॅच अक्षय वाठारकरने जिंकून दिली तर 5,000 रुपयाचा पुरस्कार देखील असेल। मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे। यासीन सर, या अक्षयने तर वातावरण गरम करून टाकलं। सही कहा आपने, बहुत ही ये जानदार वातावरण में हम इन मैच देख रहे हैं। जी हाँ, इसमें दबाव खेल दिया है। ओहो 6 बोरलीकरांनो मजा येते का? मजा येत असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे। मॅच मध्ये मात्र जबरदस्त घमासान। अक्षय 44 वर खेळतात बरोबर, आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 7 बॉल आणि 22 धावांची अक्षय वाठारकर सध्या वाट लावतोय। एवढी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते। चंदू सर, मैंने कहा था जब कैच उनका ड्रॉप हुआ था उसी वक्त मेरे दिल में थोड़ा सा शक पैदा हुआ था कि अब कुछ आगे के पल में आने वाले पल में कुछ होने वाला है, और यही हुआ। नो बॉल के ऊपर 1 रन भी आया, उसके ऊपर छक्का भी आया, उसके बाद भी और एक छक्का आया, यानी एक ही गेंद के ऊपर 13 रन यहाँ पे आ चुके हैं। रंग बदलता हुआ, मैच बदलता हुआ। अय्यूब, ओहो आणखीन एक बॉल सीमा। डीजे अक्षय वाठारकरचा अर्धशतक झालाय। काय कामगिरी आणि टाळ्यांचा गजर आणि कडकडाट। देखिए देखिए दोस्तों, देखिए चंदू सर, आप चारों तरफ देखिए, सब लोग तालियां बजा रहे हैं अक्षय के लिए। क्या कमाल। 11 बॉल मध्ये 50 सगळ्यात फास्ट बरोबर ना? सगळ्यात फास्ट हाफ सेंचुरी अक्षय वाठारकर, मॅन फ्रॉम फलटण भराड। अवध टाके 500 रुपये पुरस्कार तर भरपूर आहे, फक्त विनंती लिहून ठेवा